रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे। खरं तर केंद्रातील सरकारकडून आणि राज्य शासनाकडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात। सर्वसामान्य गरीब लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करत असते। शासनाच्या माध्यमातून गरीब जनतेला अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे। गरीब जनतेला केंद्रातील सरकारकडून स्वस्त किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे। रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना सरकारकडून रास्त भावात गहू, तांदूळ हे उपलब्ध करून दिले जाते। ज्या लोकांचे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना तर गहू, तांदूळ यासोबतच साखर सुद्धा दिली जाते। विशेष म्हणजे कोरोना काळापासून सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे। म्हणजेच रेशन कार्ड धारकांना एकही रुपया न भरता राशन दिले जात आहे। पण या रेशनिंगचा चुकीचे लोकही लाभ घेत आहेत। रेशनिंगची योजना फक्त आणि फक्त गरीब लोकांसाठी आहे, मात्र अनेक जण अपात्र असतानाही याचा लाभ घेत असून आता याच संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे। सरकारने गेल्या एका वर्षभरात अपात्र रेशन कार्ड धारकांवर कारवाई करत हजारो लोकांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत। पण सरकारने कोणत्या लोकांचे रेशन कार्ड रद्द केले आहे? रेशन कार्ड अंतर्गत मोफत धान्यासाठी कोणते लोक अपात्र ठरतात? याच मुद्द्यांची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं। मंडळी, शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेसाठी मोफत राशन दिले जाते, पण अनेक जण अपात्र असतानाही लाभ घेतात। मिळालेल्या माहितीनुसार अनेक जण शासकीय सेवेत कार्यरत असतानाही रेशन कार्डचा वापर करून धान्याचा लाभ घेत होते। शासकीय सेवेत असताना सुद्धा धान्याचा लाभ घेणाऱ्या अशाच रेशन कार्ड धारकांवर आता कारवाई होत आहे। अशा सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड आता रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। दुसरीकडे अनेक जणांचे रेशन कार्डमध्ये दुबार नावे असल्याचे आढळून आले आहे। असे लाभार्थी दोन्ही ठिकाणी रेशन घेत आहेत। दरम्यान आता अशा दुबार नावे असणाऱ्या लोकांवर म्हणजे 2 ठिकाणी रेशन कार्ड असणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जात आहे। खरं तर अशा लोकांवर कारवाई करण्याची सूचना आधीच राज्य शासनाकडून प्राप्त झाली होती आणि म्हणूनच आता या लोकांवर देखील कारवाई होत असून त्यांचे रेशन कार्ड सुद्धा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या 12 महिन्यांमध्ये किती रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत याची एक आकडेवारी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात गेल्या 12 महिन्यांमध्ये सुमारे 5,500 रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। त्यात शासकीय सेवेत कार्यरत असतानाही धान्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 4,438 इतकी असून या सर्वांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। तर 2 ठिकाणी नावे असणाऱ्यांनाही पुरवठा विभागाने दणका दिला असून अशा 1,125 जणांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। मंडळी, जिल्ह्यात प्राधान्य योजना तसेच अंत्योदय योजनेत एकूण कार्ड धारकांची संख्या 8,04,452 इतकी आहे। त्यात प्राधान्य योजनेत 5,81,937, शुभ्र कार्डधारक 24,802, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत 1,48,796, तर अंत्योदय योजनेत 48,917 इतके कार्डधारक आहेत। दरम्यान गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 5,563 जणांचे कार्ड रद्द करण्यात आले आहेत। त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या 4,438 इतकी आहे। तसेच 2 ठिकाणी नावे असलेल्या 1,125 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे सुद्धा रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। 2 ठिकाणी रेशन कार्ड असणाऱ्यांचे कार्ड रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत। तसेच आधार जोडणीतून अशा कार्ड धारकांची माहिती मिळत असून या दुबार नावे असलेल्या कार्ड धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार जिल्ह्यात 1,125 कार्ड रद्द केले असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे। पण मंडळी, तुम्हाला शासनाच्या या कारवाईवर काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।